चला आज बनवूया बांगडा फ्राय. तर बांगडा बघा मी ते मला एकदम आज फ्रेश बांगडा भेटला होता. तर मला चला आज मी फ्राय करणार आहे फक्त. तर त्यासाठी मी ते 6 बांगडे घेतले होते आणि व्यवस्थित त्याच्याकडूनच अर्धे कट करून घेतले, कारण अख्खाले नव्हते बनवायचे मला आज. मला अर्धे कट करू, कारण हे अर्धे फ्राय करणार आहे आणि अर्धेचं कालवण करणार आहे. पण हे फ्राय केल्यानंतर मी ते कालवणामध्ये टाकणार आहे, म्हणून मी सगळेच फ्राय करून घेतले. सर्वात पहिलं त्याच्यावर अर्ध लिंबू पिळून घेतले. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं, हळद लावायची आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून 5 ते 10 मिनिटासाठी असं साईडला ठेवून द्यायचे. म्हणजे हळद मीठ आणि लिंबामध्ये व्यवस्थित मॅरिनेट होऊन द्यायचे 10-15 मिनटं. त्यानंतर आपण याच्यात घरगुती आपलं लाल तिखट टाकले आणि इथे बघा मी बाजरीचं पीठ टाकले. आज तुम्ही अशा पद्धतीने कधी फ्राय केली का मच्छी मला नक्की सांगा. तर मला एक बाजरीचं पीठ टाकलेली मच्छी खूप आवडते आणि सर्वात जास्त तो पण तसं माझा बांगडा आवडीचा मच्छी आहे. थोडंसं पाण्याचा हात शिपका मारायचा आणि हे मसाले एकदम असे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचेत. बघा रवा लावलेला मला एवढं जास्त नाही आवडत, असं हे पीठ लावून असं बनवलेली एकदम छानपैकी आवडते. आता तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल, पण मी इथे बाजरीचं पीठ टाकले. बघा असं व्यवस्थित सगळीकडून मसाले लावून घ्यायचे. मसाले लावल्यानंतर आपण 5 ते 10 मिनिटासाठी याला असंच ठेवूया, म्हणजे व्यवस्थित मसाले आतपर्यंत मुरले जातील. त्यानंतर इकडे आपण एक पॅन घेतलं, पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यात जेवढे मच्छी बसते ना आपले बांगडे तेवढे आपण टाकून घेऊया. ते बघा आता याला 2-3 मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आलटून पलटून. तर दोन्ही साईडनी बघा व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत मी फ्राय करून घेतले. दोन्ही साईडनी व्यवस्थित क्रिस्पी लो टू मिडियम गॅसवर फ्राय करायचे. त्यानंतर आपण काढून घेऊया. एकदम क्रिस्पी झाल्यानंतरच काढायचे, म्हणजे ते खायला पण खूप छान लागते. तर तयार झाला आपला बांगडा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.